Today we will see medical surgical nursing. In that subject, we will see cardiovascular disorder. In cardiovascular disorder, today we will see valvular heart disease. In that valvular heart disease, we will cover mitral stenosis, aortic stenosis, tricuspid stenosis, and pulmonary stenosis. So, first start with the introduction. Heart wall. आपल्या हार्टमध्ये टोटल 4 वॉल्स असतात. द हार्ट कंटेन 2 ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स अँड 2 सेमिलुनर वॉल्स. तर 2 ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स कुठले असतात? मिट्रल वॉल अँड ट्रायकस्पिड वॉल. आणि 2 सेमिलुनर वॉल कुठले असतात? आवर्टिक वॉल अँड पल्मनरी वॉल. त्याची मिट्रल वॉल आहे ती लेफ्ट साईडला असते, लेफ्ट ॲट्रियम टू लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये असते. ट्रायकस्पिड वॉल राईट ॲट्रियम टू राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये असते. आवर्टिक वॉली आर्च ऑफ आवर्टा त्या ठिकाणी असते. पल्मनरी वॉली पल्मनरी ह्याच्या वेसल्स वेनपासून तिथे असते पल्मनरी वॉल. इन टाईप्स ऑफ द व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज. तर कुठले कुठले टाईप्स येतात व्हॅल्व्युलर हार्ट डिसीजमध्ये ते बघूयात आपण. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला अजून समजेल या डायग्राममध्ये. तर पहिले आपण टाईप्स बघूया. टाईप्स ऑफ व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज आर डिफाईन्ड अकॉर्डिंग टू द वॉल डिटेक्ट किंवा डिफेक्ट. स्टिनोसिस म्हणजे काय? कन्स्ट्रक्शन किंवा नॅरोईंग होतं वॉलमध्ये. रिगर्जिटेशन म्हणजे काय? इनकम्प्लीट क्लोजर ऑफ द वॉल. लिफलेट रिझल्ट इन अ बॅकवर्ड फ्लो ऑफ द ब्लड. रिगर्जिटेशनमध्ये काय होतं? इनकम्प्लीट क्लोजर होतं. जे वॉलचं जे इनकम्प्लीट क्लोजर आहे त्याच्यामध्ये इनकम्प्लीट क्लोजर होतं, त्याच्यामुळे काय होतं? बॅक फ्लो होतं. कशाचा? ब्लड फ्लोचा. तर त्याला बोलतात रिगर्जिटेशन. तर या डायग्राममध्ये दाखवलेले पहिले स्टिनोसिस दाखवलेलं आहे. तर नॉर्मल वॉल क्लोज अशी असते आणि वॉल स्टिनोसिस क्लोज ह्याच्यामध्ये आपल्याला अशी बघायला भेटते, नॅरोईंग होतं. ज्यावेळेस ओपन होती नॉर्मल वॉल अशी दिसते आणि ज्यावेळेस वॉल स्टिनोसिस असतं ओपन होते वॉल त्यावेळेस त्याचं डायग्राम अशी दिसते. तर टाईप्स ऑफ व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज कुठले कुठले आहेत? मिट्रल स्टिनोसिस, मिट्रल रिगर्जिटेशन, मिट्रल प्रोलॅप्स, आवर्टिक स्टिनोसिस, आवर्टिक रिगर्जिटेशन, ट्रायकस्पिड स्टिनोसिस, ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन, पल्मनरी स्टिनोसिस अँड पल्मनरी रिगर्जिटेशन. बट आपल्याला कोणते कोणते बघायचे? फक्त मिट्रल स्टिनोसिस, आवर्टिक स्टिनोसिस, ट्रायकस्पिड स्टिनोसिस अँड पल्मनरी स्टिनोसिस. ओके, नेक्स्ट आहे पहिला बघायला होतं आपण मिट्रल स्टिनोसिस. तर मिट्रल स्टिनोसिस काय असतो? स्टिनोसिस म्हणजे काय? नॅरोईंग होतं. कशामध्ये? मिट्रल वॉलमध्ये. मिट्रल वॉल कुठं असते? लेफ्ट साईडच्या ॲट्रियम आणि व्हेंट्रिक्युलरमध्ये. तर नॉर्मल हार्टची डायग्राम इथे दिलेली आहे आणि मिट्रल वॉल स्टिनोसिसमध्ये दिले आहे. नॉर्मल मिट्रल वॉल आपल्याला अशी बघायला भेटते आणि स्टिनोसिस झाल्यानंतर काय होतं? नॅरोईंग होतं. तर नॅरो मिट्रल वॉल अशी बघायला भेटते. नेक्स्ट आहे इटिओलॉजी. तर इटिओलॉजी त्याला कॉजेस काय काय आहेत? द मेजॉरिटी ऑफ अडल्ट कॉजेस ऑफ मिट्रल स्टिनोसिस रिझल्ट फ्रॉम रुमॅटिक हार्ट डिसीज. रुमॅटिक हार्ट डिसीज हा एक कोरोनरी व्हास्क्युलर डिसीजमधला पार्ट आहे. मिट्रल स्टिनोसिस कशाचा रिझल्ट आहे? रुमॅटिक हार्ट डिसीजचा. आणि अजून दुसरी इटिओलॉजी आहेत लेस कॉमनली कुठले कुठले आहेत? कंजेनायटल मिट्रल स्टिनोसिस म्हणजे कंजेनायटली जो कॅरी फॉरवर्ड होतो थ्रू जीन किंवा जेनेटिक मटेरियल थ्रू. देन रिमॅटॉइड आर्थरायटिस, देन सिम्टमॅटिक ल्युपस इरिथ्रोमॅटस, हे सेले बोलतात त्याला. तर हे त्याचे कॉजेस किंवा इटिओलॉजी आहेत. देन पॅथोफिजिओलॉजी, हा डिसीज कसा होतो? तर पहिले रुमॅटिक एंडोकार्डायटिस म्हणजे जे एंडोकार्डियम लेअर आहे हार्टचं त्याच्यामध्ये रुमॅटिक एंडोकार्डायटिस होते, इन्फ्लामेशन होते त्या लेअरला अलॉंग विथ द अदर कॉजेस. दुसरे त्याच्याबरोबर अजून कॉजेस असतात. त्याच्यानंतर काय होतं? स्कारिंग होतं. कशामध्ये? वॉल लिपिडमध्ये स्कार्स तयार होतात अँड द कोरॉइड टेंडिन तयार होते तिथे.
त्याच्यानंतर काय होतं, कॉन्ट्रॅक्चर डेव्हलप विथ द ॲडिशन बिटवीन द टू लेफ्स. कॉन्ट्रॅक्चर तयार होतं कशामध्ये, त्या दोन लिपलेट्समध्ये जे ओपनिंग असतात ह्या इथे असेल. देन नेक्स्ट आहे फनल शेप वॉल बिकॉज थिकनिंग अँड शॉर्टनिंग ऑफ द स्ट्रक्चर. त्याच्यानंतर त्या वॉलचा शेप कसा होतो, फनेल शेप होतो. फनेल शेप होतो. ऑब्स्ट्रक्शन होतं कशामध्ये, नॅरोईंग किंवा ऑब्स्ट्रक्शन होतं फ्लो ऑफ द ब्लडमध्ये फ्रॉम द मिट्रल वॉल. त्याच्यानंतर प्रेशर तिथं तयार होतो, प्रेशर गॅड्रिएट बिटवीन द लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ड्युरिंग द डायस्टोलिक प्रोसेस. हा प्रेशर तिथं ग्रॅडियंट झाल्यामुळे तो प्रेशर इन्क्रीज होतो आणि जो व्हॉल्यूम आहे लेफ्ट ॲट्रियममधला तो पण हाय होतो. त्याच्यानंतर इन्क्रीज प्रेशर कशामध्ये होतो, पल्मोनरी व्हॅस्क्युलरमध्ये तयार होतं. हायपरट्रॉपी ऑफ पल्मोनरी व्हेसल इन क्रोनिक कंजेशन होतं. एक्झर्टेशनल डिसिप्लिया ड्यू टू द डिक्रीज पल्मोनरी कॉम्प्लिकेशन. त्याच्यानंतर काय होतं, रिॲक्टिव्ह पल्मोनरी हायपरटेन्शन, राईट पल्मोनरी हायपरट्रॉपी होते. हायपरट्रॉपी म्हणजे एका साईडचं हार्ट नॉर्मल लेवलपेक्षा जास्त त्याची साईज होणे, त्याला बोलतात हायपरट्रॉपी. तर इथं कुठली, राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉपी होती, राईट साईडची. समजलं. देन नेक्स्ट आहे राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर होतं. हायपरट्रॉपी झाल्यानंतर राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर होतो. त्याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स आहेत, म्हणजे आपल्याला पेशंटमध्ये काय काय सिम्पटम्स साईन्स दिसतात ते. तर पहिले डिसिप्निया बघायला भेटतो, ऑर्थोप्निया बघायला भेटतो आणि PND.